नीट पेपर फुटीनंतर देशात पेटलेलं विद्यार्थी आंदोलन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता हळूहळू शांत होत आहे। जंतर मंतर ते शिवाजी पार्क काल शांत झालंय। तरुणाईमध्ये सरकार विरोधात किती रोष आहे हे या महिन्याभरामध्ये देशानं पाहिलं। पण देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा आयोगातील जवळपास 50 अधिकाऱ्यांना घरी बसवलं। इतकंच नाही तर संसदेमध्ये पेपर फुटीवर कठोर कायदेशीर कारवाईसाठीचा कायदा देखील संसदेमध्ये आणण्याची तयारी मोदी सरकारनं केली आहे। पण हे करत असतानाच काल पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंस्टाग्रामवरती रील शेअर केलाय। त्यामध्ये त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे। इन्फोसिसचे संस्थापक नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रानं हाय पॉवर टास्क फोर्सची स्थापना केली आहे। त्यांच्या नेतृत्व परीक्षांमध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणता येईल यावरती हा टास्क फोर्स काम करणार आहे। हमारी परीक्षा पद्धति विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धति ट्रांसपेरेंट हो, हमारी परीक्षा पद्धति में सबसे ज्यादा टेक्नोलॉजी का उपयोग हो, इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकनी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलंय। 20 जुलैच्या मोर्चावेळी जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांना मारण्याचे आदेश कोणी दिले होते असा सवाल राहुल गांधी यांनी पत्रातून उपस्थित केलाय। पोलिसांच्या मारहाणीत शेकडो विद्यार्थी जखमी झालेत। धक्कादायक म्हणजे पॅलेट गनचा वापर झाल्याचाही आरोप राहुल गांधींनी केलाय। त्यामुळे राहुल गांधींच्या पत्राचे पडसाद आज संसदेमध्ये उमटण्याची शक्यता आहे। काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी 20 जुलैला विद्यार्थ्यांवरती झालेला मारहाणीचा मुद्दा संसदेत मांडणार असल्याची माहिती दिली आहे। त्याबरोबरच शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती करण्यात आलेल्या कारवाईबाबत सरकारनं उत्तर दिलं पाहिजे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांवरील हल्ल्याबाबत माफी मागावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राजधानी दिल्लीतील रस्त्यावरती बॅनरबाजी पाहायला मिळाली। धन्यवाद राहुल गांधी असा आशय असलेले बॅनर रस्त्यावरती विविध ठिकाणी लावण्यात आले। नीट पेपर फुटीनंतर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी संसदेतील विरोधी पक्षांनी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं दिल्ली दणाणून सोडली होती। त्यामुळे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा विद्यार्थी आणि विरोधकांकडून मोठा विजय मानला जातोय। नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यात युवक काँग्रेसच्या वतीनं कॅन्डल मार्च काढण्यात आला। कोथरूड इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली। या मार्चमध्ये युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी आंदोलकांनी केली। दिल्लीत सीजेपीचं आंदोलन तर संपलं, मात्र पंजाबमध्ये पेपर फुटी झाली आहे। त्यावरती सीजेपीची भूमिका काय असणार असा सवाल अभिजित दिपकेंना करण्यात आला। पंजाब पेपर फुटी प्रकरणावरती देखील चर्चा करणार असून त्यावरती प्लॅनिंग सुरू असल्याची प्रतिक्रिया अभिजित दिपकेंनी दिली आहे। आगे की रणनीति हम बताएंगे, जल्दी बताएंगे। कल ही तो खत्म हुआ है, थोड़ा तो हमें टाइम दे दीजिए। बिल्कुल। और पंजाब पेपर लीक को लेकर कुछ कहेंगे सर? उस पर भी करेंगे, हम बोलेंगे, हम उसी के ऊपर प्लानिंग कर रहे हैं अभी। चलिए, आगे कुछ सरकार से कुछ आपकी बातचीत रही है? आगे ये जो केसेस हो रहे हैं उस पर बातचीत चल रही है। किसी भी जो भी स्टूडेंट है किसी पर भी केस नहीं लगनी चाहिए। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। 26 दिवसांचा उपवास सोडल्यानंतर त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू होते। रुग्णालयातून घरी परतल्यानंतर लडाखला रवाना होण्यापूर्वी ते दिल्लीतील राजघाटवरती जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहणार आहेत। आज सकाळी साधारण 11:30च्या दरम्यान त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाच्या यशाचं मुंबईत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं जोरदार सेलिब्रेशन केलं। मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये हे सेलिब्रेशन करण्यात आलं। यावेळी हजारो जेन्झी शिवाजी पार्क परिसरामध्ये जमा झाले होते। जेन्झीच्या क्रिस्पी भाषेतल्या अनोख्या घोषणा लिहिलेले शेकडो बॅनर्स तरुणाईनं झळकवले। जल्लोषासाठी सकाळी 10 वाजण्याची वेळ दिली होती, मात्र 8 वाजल्यापासूनच इथं तरुणाई जमा झाली होती।
एका तात्पुरत्या व्यासपीठावरती राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकत्र आले होते. पण नीट पेपर फुटीमुळे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभिवादन करण्यात आलं आणि त्यानंतर राष्ट्रगीत गायनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानुसार केंद्र सरकारला देखील झुकावं लागेल आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला आणि याच पार्श्वभूमीवरती मुंबईत ठाकरे बंधूंची जल्लोष सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आत्महत्या केलेल्या सर्व 21 विद्यार्थ्यांचं नाव घेत त्यांना आदरांजली वाहिली आणि त्यानंतर देशातले जेन्झी सरकारच्या झिंज्या कशा उपटतात हे आंदोलनातून कळलंच असेल असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं. तर देशातले काही नेते पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत, त्यांनी आता तरी देशाचं काम करावं असा टोला ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी लगावलाय. तुम्ही जे आंदोलन अख्ख्या देशभर पेटवलं आणि पेटवलेल्या ज्या आंदोलनाला यश आलं त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी म्हणून तुम्ही सर्वजण इकडे हजर झालेले आहात. मी कालच म्हटलं होतं की या देशातले जेन्झी हे सरकारच्या झेंज्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनातनं कळलं. तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यामध्ये बिझी आहेत, त्यांना म्हणा आता देशाचं काम करा. कारण अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत. राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले. रस्ता मंत्री ते इथेनॉलवरती बोलतायत. हा पुढचा विषय नक्की आहे, इथेनॉलवरती बोलतायत ते. दरम्यान ठाकरेंच्या अभिनंदन सभेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निशाणा साधलाय. मला काही हरकत नाही, त्यांना सेलिब्रेशन करता काहीतरी कारण मिळालं याचा मला आनंद आहे आणि आम्ही देखील आनंदी आहोत. शेवटी अशा प्रकारचे जे प्रश्न असतात हे कुठल्या व्यक्तीचे कुठल्या पक्षाचे प्रश्न नसतात, तर हे तरुणाईला भेडसावणारे प्रश्न आहेत. त्यामुळे त्या संदर्भात मोदीजींनी संवेदनशीलता दाखवत जे काही निर्णय केलेले आहेत. आता आग लागलेली आहे, विझून देऊ नका, हे काय देशामध्ये अराजकता पसरवण्याची जे काय तुमचा प्रयत्न आहे तो यांचं आपल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन संपल्यामुळे मागे घेतल्यामुळे ते निराश झालेले आहेत आणि म्हणून अशा प्रकारच्या दुसऱ्याच्या ते म्हणतो ना आपण बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना अशा प्रकारचा हा विषय आहे. मुंबईत काल ठाकरे बंधूंनी जल्लोष सभेचं आयोजन केलं होतं. या सभेमधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जेन्झी कशा झिंज्या उपटतं हे सरकारला दिसलं असेल असं म्हणत सरकारवरती निशाणा साधला होता आणि त्यावरती आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलेलं असून जनतेनं त्यांच्या झिंज्या उपटल्यात असं म्हणत विखे पाटलांनी टोला लगावलाय. ज्यांचं अस्तित्व आता संपलेलं आहे ती लढाई त्यासाठी एवढे ठाकरे बोलतो त्यापेक्षा काय जनतेने त्याला महाराष्ट्रात ताकद नाही, मुंबईत ताकद नाही. मला वाटतं त्यांच्या ज्या लोकांना उपटलेल्या होती त्यांनी काय आमच्या जिंकले, त्यांनी त्याच्या दोन्ही बाईसोबत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात महापालिकेच्या एका कार्यक्रमातून उपस्थित आमदारांना सूचना केली आहे. नागपूरसाठी मोठा निधी दिला असून पुढच्या काळामध्ये देखील निधीची कमतरता भासणार नाही. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते सतत शहराच्या विकासासंबंधी निधीसाठी माझं डोकं खातातच. ही बाब चांगली आहे, कामासाठी डोकं खाल्लं नाही तर शासन लक्ष देत नाही, त्यामुळे सर्व डोकं खात राहा म्हणजे कामं होत राहतील असं फडणवीस म्हणाले. त्यांची ही सूचना नुकताच झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या निकालाशी जुळत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. माननीय महापौर असतील, उपमहापौर असतील, स्थायी समिती अध्यक्ष असतील, आपले वेगवेगळे सभापती असतील, ह्या सगळ्यांचा पाठपुरावा सातत्याने आमच्या पाठीशी सुरू असतो. यांच्यातलं कोणी ना कोणी आमचं डोकं खातच असतं. पण हे चांगलं आहे, आपण जर डोकं खाल्लं नाही तर शासन कधी लक्ष देत नाही. मग तुम्ही असंच डोकं खात राहा म्हणजे आम्ही पण जास्तीत जास्त लक्ष या ठिकाणी देत राहू हा विश्वास मी आपल्याला देतो.
काँग्रेस जनता पार्टीनं नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं आणि थेट शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा लागला. गेल्या काही दिवसांपासून E20 पेट्रोलचा मुद्दा चर्चेत आहे आणि याबाबत आता सोशल मीडियावरती आणखी एका नव्या पार्टीची एंट्री झाली आहे. E20 जनता पार्टी असं या पार्टीचं नाव आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे हा चर्चेतून काहीसा विषय बाजूला गेलेला होता. मात्र आता इथेनॉल मिश्रित इंधन पुन्हा चर्चेत आलंय. E20 जनता पार्टीची स्थापना मोठी मागणी म्हणजे देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावरती E20 पेट्रोल सोबतच 100% शुद्ध पेट्रोल देखील उपलब्ध करून द्यावं. सोशल मीडिया हँडलवरील पोस्टनुसार त्याची सबसिडी, मोफत इंधन किंवा इथेनॉल मिश्रित पेट्रोल बंद करण्याची मागणी नाही. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार पेट्रोल निवडण्याचा अधिकार मिळावा ही त्यांची मागणी आहे. तर या पक्षाच्या सोशल मीडिया अकाउंटचे फॉलोअर्स झपाट्यानं वाढत आहेत. सोशल मीडिया, मीम्स आणि व्यंगांच्या माध्यमातून लोकांचा पाठिंबा या पक्षाला मिळतोय. इथेनॉलच्या मुद्द्यावरती नितीन गडकरींचा राजीनामा व्हायला हवा होता असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. फडणवीसांकडे केसानं गळा कापण्याचं कौशल्य असल्याचं, प्रधानांपेक्षा ते चांगलं कंट्रोल करू शकतील असं सपकाळ यांनी म्हटलंय. सीजेपीच्या आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर राहुल गांधी यांनी अभिजित दिपके किंवा सीजेपीचं एकदाही नाव घेऊन अभिनंदन केलं नाही. या प्रश्नाचं सरळ उत्तर देणं काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी टाळलंय. आतापर्यंत मोदींच्या सरकारमध्ये खूप वेगवेगळे स्कॅन्डल झालेले. नोटबंदीच्या वेळेसही ती फेल झाल्यानंतर कुठेतरी राजीनामा व्हायला पाहिजे होता. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाच्या संदर्भात आता इथेनॉलचा फार मोठा घोटाळा आहे. त्या इथेनॉलच्या संदर्भात गडकरींनाही कुठेतरी त्यांचाही राजीनामा व्हायला पाहिजे होता. प्रधानांचं काय कौशल्य होतं की ते अत्यंत पातळ होतं. त्यांनी या सगळ्या नीटवर पकड मिळवली, त्यातून भ्रष्टाचारही केला आणि थेट त्यामध्ये आपल्या वर्गविशेष आणि विचारांची लोक घुसळले. आता त्यांना रिप्लेस जर करायचं आहे, त्यांच्या एवढाच पातळ्यांतर किंवा त्यांच्यापेक्षाही बेस्ट हँड कोण असेल असा विचार केल्यानंतर त्यामध्ये आपसूक देवेंद्रजींचं नाव येतं. कारण देवेंद्रजी हे अधिक जास्ती चांगल्या पद्धतीने याला कंट्रोल करतील. ते अधिक चांगल्या पद्धतीने थेट रेशीमबागचे लोक नीटमध्ये त्यामध्ये घुसवण्याचा एक प्रयत्न, एक मार्ग त्यांना, एक हायवे, कारण हायवे काढणं त्यांचा छंद आहे. एक नवीन महामार्ग ते तिथपर्यंत जोडतील, एक नवीन दुसरा महामार्ग जो तो पैशाचा करतील. त्यामुळे या संदर्भात केसाने गळा कापण्याचं कौशल्य हे पूर्ण त्यांना आत्मसात असल्यामुळे धर्मेंद्र प्रधानांच्या ऐवजी जर देवेंद्रजी जर झाले तर त्यांना शिक्षणाचं, मी भविकरण म्हणणार नाही, पण शिक्षणामध्ये ज्योतिषशास्त्रासारखे विषय आणणं, शिक्षणामध्ये जो आधुनिक जो सगळं सायन्स आहे, आधुनिक जे विज्ञान आहेत किंवा वैज्ञानिकांचे जे सिद्धांत आहेत ते बाजूला ठेवून त्यांना मनुस्मृतीतले श्लोक वगैरे असं आणणं, त्याच्याकरता हा परफेक्ट असणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांचा विचार प्राधान्याने होईल. गृहमंत्री अमित शहांना पंतप्रधान बनायचं आहे म्हणून नरेंद्र मोदींना बदनाम करण्यासाठी देशात विघातक कृत्य सुरू असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. तर शहांना फडणवीसांचा काटा काढायचा आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केली. त्यांच्या टीकेला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष देण्याचा सल्ला दिलाय. मंत्र पर जो कांड हो गया, बच्चों पर हमला किया पुलिस ने, लड़कियों के साथ नाइंसाफी की, उनके कपड़े फाड़े, उनसे छेड़खानी की, उनको डंडे मारे, ऐसी जगह पर जो बहुत ही घृणास्पद है, बच्चों का सर फोड़ दिया, उसके लिए भी अमित शाह ही जिम्मेदार. देश में आज जो जो कुछ हो रहा है गलत, अलोकतंत्रवादी, उस सब के लिए, देश का नुकसान करने के लिए, युवाओं का नुकसान करने के लिए, लोकतंत्र का नुकसान करने के लिए एक ही आदमी जिम्मेदार है, वो है अमित शाह. अमित शाह जी को तुरंत देश का डिप्टी प्राइम मिनिस्टर बनना है, तुरंत, और बाद में प्राइम मिनिस्टर. इसके लिए ये सब चल रहा है. वो मोदी जी को बदनाम करना चाहते हैं. मैं आपको बताता हूँ, अंदर की बात है. वो देश के प्रधानमंत्री मोदी जी को पूरी तरह से बदनाम करके पद से हटाना चाहते हैं. इसलिए सब ये माहौल खड़ा कर दिया. प्रधानांचं काय कौशल्य होतं की ते अत्यंत पातळ होते. त्यांनी या सगळ्या नीटवर पकड मिळवली, त्यातून भ्रष्टाचारही केला आणि थेट त्यामध्ये आपल्या वर्गविशेष आणि विचारांची लोक घुसळले. आता त्यांना रिप्लेस जर करायचं आहे, त्यांच्या एवढाच पातळ्यांतर किंवा त्यांच्यापेक्षाही बेस्ट हँड कोण असेल
असा विचार केल्यानंतर त्यामध्ये आपसूक देवेंद्रजींचं नाव येतच. कारण देवेंद्रजी हे अधिक जास्ती चांगल्या पद्धतीने याला कंट्रोल करतील. ते अधिक चांगल्या पद्धतीने थेट रेशीमबागचे लोक नीटमध्ये त्यामध्ये घुसवण्याचा एक प्रयत्न करतील. एक मार्ग त्यांना एक हायवे, कारण हायवे काढणं त्यांचा छंद आहे. ते एक नवीन महामार्ग ते तिथपर्यंत जोडतील. एक नवीन दुसरा महामार्ग जो तो पैशाचा करतील. त्यामुळे या संदर्भात केसाने गळा कापण्याचं कौशल्य हे पूर्ण त्यांना आत्मसात असल्यामुळे धर्मेंद्र प्रधानांच्या ऐवजी जर देवेंद्रजी जर झाले तर त्यांना शिक्षणाचं, मी भविकरण म्हणणार नाही, पण शिक्षणामध्ये ज्योतिषशास्त्रासारखे विषय आणणं, शिक्षणामध्ये जो आधुनिक जो सगळं सायन्स आहे, आधुनिक जे विज्ञान आहेत किंवा वैज्ञानिकांचे जे सिद्धांत आहेत ते बाजूला ठेवून त्यांना मनुस्मृतीतले श्लोक वगैरे असं आणणं, त्याच्याकरता हा परफेक्ट असणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांचा विचार प्राधान्याने होईल. आपल्या पक्षाची राख होत चाललेली आहे, रक्षा होत चाललेली आहे, त्याकडे थोडंसं बघा. भारतीय जनता पार्टी, देवेंद्रजी फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना जनतेचे आशीर्वाद आहेत. ते लोकांमध्ये जाऊन काम करतात. घर बशाची भूमिका ते घेत नाहीत. त्यामुळे घरामध्ये बसून मुलाखती देणं, आपलीच बॅटिंग आणि आपलंच बॉलिंग हे जरा बंद करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा 136वा भाग काल प्रसारित झाला. कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधानांनी शहीद जवानांना अभिवादन करत भारतीय सैन्याच्या शौर्य, पराक्रम आणि बलिदानाला सलाम केला. त्यानंतर पंतप्रधानांनी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उल्लेखनीय कामगिरीचं, त्याबरोबरच बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूचं अभिनंदन केलं. दरम्यान विक्रम 1च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल आनंद व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या अंतराळ क्षेत्रातील प्रगतीचं कौतुकही केलं. मात्र अलीकडेच दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाबाबत मन की बातमध्ये कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. आज कारगिल विजय दिवस है. ये दिन हमें गर्व से भर देता है. ये दिन हमें अपने वीर जवानों के अद्भुत साहस की याद दिलाता है. उन्होंने मां भारती की रक्षा के लिए अपना सर्वस्व अर्पित कर दिया. आज कारगिल विजय दिवस पर मैं सभी वीर शहीदों और वीर सैनिकों को श्रद्धापूर्वक नमन करता हूं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मन की बात या कार्यक्रमात नाशिकच्या जलसंवर्धन उपक्रमाची दखल घेण्यात आली. नाशिकमधल्या कॅच द रेन अभियानाचा मोठा फायदा हा नाशिक जिल्ह्याला होताना पाहायला मिळतोय. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना, त्याचबरोबर पाझर तलावांचं रुंदीकरण, खोलीकरण, नाला ओढे यांची क्षमता वाढवण्यासाठी मोठा फायदा होतोय. पावसाच्या प्रत्येक थेंबाचा संवर्धन हा मूळ हेतू म्हणून नलकुंप, बोरवेल अशा माध्यमातून भूजल पातळी वाढवण्याचा हेतू साध्य होताना दिसतोय. जिल्हा प्रशासनानं हा उपक्रम राबवत नाशिकच्या जलसंधारण उपक्रमाला चालना दिली आहे आणि याचाच फायदा आगामी काळामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या कृषी क्षेत्रावरती देखील दिसून येईल, याचंच पंतप्रधान मोदींनी कौतुक केलंय. मैंने आग्रह किया था कि बारिश की हर बूंद को सहेजने के इस अभियान को जन आंदोलन बनाएं. कैच द रेन का संदेश बहुत सीधा है. जहां बारिश गिरे, जब बारिश गिरे, पानी को वहीं सहेजिए. इसलिए 4 जुलाई से देश भर में एक विशेष अभियान भी चलाया जा रहा है. इसके तहत बारिश के पानी के संचयन, ग्राउंड वाटर रिचार्ज, पुराने जल स्रोतों के पुनर्जीवन और वृक्षारोपण को नई गति दी जा रही है. महाराष्ट्र के नासिक में बड़ी मात्रा में पानी सहेजने की क्षमता विकसित हुई है. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तडकाफडकी शुक्रवारी दिल्लीला रवाना झाले. त्यामध्ये त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं कोणाची भेट घेतली, कोणाशी चर्चा केली, याबाबत मात्र कमालीची गुप्तता बाळगण्यात आल्याचं दिसतंय. देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जातात आणि यावरती काल मुख्यमंत्र्यांनी सविस्तरपणे भाष्य केलंय. आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईत जाणार आहे. मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच आहे. मी आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईत जाणार आहे. मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच आहे. मी आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईत जाणार आहे. मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच आहे.
ठाण्यातील कियारा बँक्वेट हॉलमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शिर्डी लोकसभा मतदारसंघासह बारामती आणि पुणे जिल्ह्यातील ठाकरे गटासह विविध पक्षांचे आजी माजी लोकप्रतिनिधी, जिल्हा तालुकास्तरीय पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार भाऊसाहेब वागचौरे, विजयबापू शिवतारे यांच्यासह शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचे नानासाहेब खेवरे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा पक्षप्रवेश असल्याचा दावा केला. ऑपरेशन इतकं स्मूथ झालं की टाका लागला देखील कळला नाही असं म्हणत त्यांनी विरोधकांवरती टोला लगावलाय. नव्यानं पक्षामध्ये आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान राखला जाईल. केंद्र आणि राज्य सरकारकडून विकास कामांसाठी निधी दिला जाईल. त्याचबरोबर जुने नवे मतभेद विसरून सर्वांनी पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागावं असं आवाहन देखील त्यांनी केलंय. एवढं ऑपरेशन एकदम स्मूथ झालं की टाका लागलेला पण कळला नाही. आणि आता जबाबदारी त्यांची सगळी लोकसभा मतदारसंघातल्या विकास कामांची माझी आहे. राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू असून रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा घाटमाथ्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र 30 जुलैनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून अधूनमधून पावसाच्या सरी पडतील. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुलनेनं अधिक पाऊस होईल, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जुलै अखेरीस सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरात अनेक दिवसांच्या अखेर पावसानं दमदार हजेरी लावली. धडगाव, मोलगी, अक्कलकुवा आणि कागदडा या दुर्गम भागामध्ये मुसळधार सरी कोसळल्या. गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे शेतातील पिकं करपू लागलेली होती आणि बळीराजा चिंतेत होता. मात्र आजच्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालेलं असून शेतकरीही सुखावलाय. बीड जिल्ह्यातील परळी आणि माजलगाव परिसरामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. रात्री परळीमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला, तर संध्याकाळी माजलगावामध्ये देखील जोरदार पाऊस झाला. तासभर पडलेल्या पावसामुळे रस्त्यावरती पाणी साचलं होतं. पावसामुळे खरीप पिकांना फायदा होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. मात्र काही भागातील शेतकरी अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. काल दुपारनंतर झालेल्या पावसामुळे शेतातील पिकांना मोठा दिलासा मिळालाय. मात्र जिल्ह्यामध्ये अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नसल्यामुळे पुढील काळामध्ये देखील चांगला पाऊस व्हावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात. भिवंडीच्या शहापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे डोळखांब बाजारपेठ परिसरामध्ये पाणी साचलं. अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय. त्याचबरोबर काल सुट्टीचा दिवस असल्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाल्याचंही चित्र पाहायला मिळालं. नाशिकच्या इगतपुरीत मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील ग्रामीण रुग्णालय ते गोळीबार वाडी इकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे गोळीबारवाडीतील 35 ते 40 आदिवासी घरांचा शहराशी संपर्क तुटला. नागरिकांना गुडघाभर पाण्यामधून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. प्रशासनाकडून अजून कोणतीही मदत पोहोचली नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा साठा 86.18% झालेला आहे. गेल्या 24 तासामध्ये जलाशय साठ्यामध्ये 2.5% वाढ झाली आहे. 7 जलाशयांपैकी विहार, तुळशी, तानसा, मोडकसागर, भातसा तलाव पूर्ण क्षमतेनं भरून ओसंडून वाहतात, तर इतर तलाव, मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा या उर्वरित जलाशयांच्या साठ्यामध्ये देखील वेगानं सुधारणा होतीये. आषाढ शुद्ध द्वादशीला लाखो भाविक चंद्रभागेमध्ये स्नानासाठी गर्दी करतात. दरम्यान वीर धरणामधून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूरमधील चंद्रभागेच्या पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवरती राहत उपाययोजना केलेल्या आहेत. खबरदारी म्हणून चंद्रभागेवरील जुना दगडी पूल भाविकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय. पावसाचा जोर कमी असल्यामुळे रायगडमध्ये पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक बाहेर पडलेले आहेत. यामुळे पावसाळी पर्यटनाचं मुख्य आकर्षण असणाऱ्या धबधब्यांवरती मोठी गर्दी पाहायला मिळते. धोकादायक धबधबे, ओढे, नदीपात्र वगळत पर्यटक छोट्या आणि सुरक्षित धबधब्यांवरती पावसाळी पर्यटनासाठी जाताना दिसत आहेत. दक्षिण रायगडमधील आंबेनळी, वरंध आणि ताम्हणी घाट बंद असल्यामुळे अनेक पर्यटन स्थळं देखील बंद आहेत.
त्यामुळे रायगडमधील प्रसिद्ध आणि मुंबई गोवा महामार्गालगत असणाऱ्या केंबुर्ली धबधब्यावरती पर्यटकांची गर्दी होती आहे. खूप छान धबधबा आहे आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कम्युटिंगच्या दृष्टीनं मुंबई गोवा हायवेवरती आहे. खाली पार्किंगला पण जागा आहे व्यवस्थित आणि रिव्हर साईड एक हॉटेल पण आहे. तिथे आम्ही नाश्ता वगैरे केला आणि लगेच इथे आलो. जास्त ट्रेकिंग नसल्यामुळे आम्ही लगेच इथे पोहोचलो आणि इट वॉज ऑसम फिलिंग. जगप्रसिद्ध वेरूळ लेणीच्या परिसरातील प्रसिद्ध सीतान्हाणी धबधबा पुन्हा एकदा ओसंडून वाहू लागलाय. उंच डोंगर रांगांवरून कोसळणारा धबधबा आणि दरीत पसरलेल्या धुक्याचा वेढा पर्यटकांना भुरळ घालतोय. काळ्या दगडांवरून फेसाळत वाहणारं पाणी आणि पावसाचा जोर यामुळे वेरूळच्या डोंगर रांगांमध्ये थरारक निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळतंय. त्यामुळे सध्या इथं पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय नेतृत्वानं नियुक्त केलेल्या केरळ प्रतिनिधिमंडळामध्ये कोची इथं पक्षाच्या केरळमधील विद्यमान आणि माजी पदाधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधलाय. कोचीमध्ये राष्ट्रवादीच्या केरळ संघटना प्रतिनिधी मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीमध्ये पक्षाच्या सध्याच्या संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, त्याचबरोबर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झिशान सिद्दीकी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांची उपस्थिती होती. ठाण्याच्या कळव्यामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. एरवी एकमेकांविरोधात आगपाखड करणाऱ्या या नेत्यांमध्ये काल मात्र हास्य विनोद रंगलेला पाहायला मिळाला. इथं सगळे आपलेच नगरसेवक आहेत असं शिंदेंनी भाषणादरम्यान म्हटलं आणि त्यावरती आव्हाडांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली आणि आम्ही सुद्धा तुमचेच आहोत असं म्हटलं. त्यावरती शिंदेंनी पुन्हा उत्तर दिलं. या दोन्ही नेत्यांमध्ये रंगलेल्या जुगलबंदीमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तर दुसरीकडे याच कार्यक्रमादरम्यान शिंदेंनी बऱ्याच वेळा आव्हाडांचं नाव घेतलं. तुम्हाला निधीची कुठेही कमतरता भासणार नाही, विकासासाठी भरपूर निधी मिळेल असं आश्वासन देखील शिंदेंनी आव्हाडांना दिलं. सगळे आपलेच आहेत पूर्ण. अरे म्हणजे आपलेच आहेत ना. मगाशी सांगितलं तुम्हाला युतीचे म्हणून आपण. आणि अभिजित आपलाच आहे ना, तो काय इकडे. मग सगळेच आपले म्हणालो ना मी. आता बातमी ठाण्यातून आहे पण वरळी संदर्भातली. कारण ठाणे शहरामध्ये वाहतूक सुधारणेसाठी यू लूप प्रकल्पाचं भूमिपूजन झालं. त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होते. ठाण्यातील 3 हात नाका म्हणजेच सर्वाधिक वाहतूक कोंडी होणारा परिसर, यासह ठाण्यातील किमान 9 मार्गावरची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी MMRDA आणि ठाणे महानगरपालिकेद्वारे हा महत्वाकांक्षी प्रकल्प आणलाय, ज्याचं काल उद्घाटन झालं. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. पण कार्यक्रम गाजला तो सचिन अहिर यांच्या वक्तव्यानं. त्याचं झालं असं की जेव्हा एकनाथ शिंदे भाषणाला उभे राहिले त्यांनी ठाण्यातील विकास कामांची यादी वाचायला सुरुवात केली. तो सचिन अहिर यांनी वरळीचा देखील ठाण्यासारखाच विकास व्हावा अशी विनंती मंचावरती केली आणि त्यावरती शिंदेंनी उत्तर दिलं. वरळीमध्ये आता ते आपल्याला कोळीवाडी आहे, कोळीवाडी सगळ्या गोष्टी आहेत तिथे. त्यांना आपल्याला पहिलं ताबडतोब, मी मुख्यमंत्री असतानाच त्याला ताबडतोब निर्णय घेतला. अगोदरच्या मी थांबवलं होतं. त्यामुळे कोळीवाड्याचा तो मोठा प्रश्न आपण मिटवला. आणखी जे काही प्रश्न आहेत ते वरळीचे, जसं ठाणे बदलते तसं वरळी पण बदला. ठाण्याच्या कळव्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव आणि क्रीडा संकुलाच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रकल्पासाठी साधारण 50 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असा हा जलतरण तलाव आणि क्रीडा संकुल तयार करण्यात येईल. आधुनिक आणि दर्जेदार सुविधांमध्ये होतकरू खेळाडूंना आपल्या परिसरामध्येच प्रशिक्षण आणि सरावासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध होईल. भविष्यामध्ये हजारो खेळाडू या क्रीडा संकुलामध्ये प्रशिक्षण घेतील, आपली गुणवत्ता सिद्ध करतील. हे खेळाडू आपल्या शहरासह ठाणे जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव मोठं करतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
वाशिममध्ये महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते अहिल्या भवनाचा लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी कार्यक्रमामध्ये बोलताना आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणीचे सर्व पैसे शॉपिंगवरती खर्च करू नका असं आवाहन महिलांना केलं। त्याचबरोबर ज्या दिवशी लाडक्या बहिणीचे पैसे येतात त्याच दिवशी मार्केट गजबजलेलं असतं, त्यामुळे लाडक्या बहिणीचा हप्ता कधी दिला जाणार असा सवाल व्यापारी वर्ग आम्हाला विचारत असतो, असं आदिती तटकरे यांनी म्हटलंय। तुमच्या महिन्याचे जे 1500 आहेत ते 1500च्या 1500 शॉपिंगमध्ये खर्च नका करू। उलट त्याच्यातले 100-500 हे तुम्ही बचत गटामध्ये किंवा कुठले तुमच्या इथं आता कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा सहकारी क्षेत्र त्या ठिकाणी असेल किंवा असं जिल्हाधिकारी आपण ह्या काही बँका असतील त्याच्यामध्ये सोसायटी फॉर्म करून जर एकत्रितपणाने तुम्ही त्याचं चांगल्या पद्धतीनं त्याचा आपण ते जर आपण जमा करत राहिला दर महिन्याला जे काही लाभ येतो त्याचं 100-500 तर तुम्हाला पुढच्या कालावधीमध्ये कधीही एका विशिष्ट रकमेची गरज लागली तर तुम्हाला त्याच्यातून लोन असेल किंवा ती रक्कम असेल ती प्राप्त होऊ शकेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात महानगरपालिकेच्या एका कार्यक्रमातून उपस्थित आमदारांना सूचना केली आहे। नागपूरसाठी मोठा निधी दिला असून पुढच्या काळामध्ये देखील निधीची कमतरता भासणार नाही। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते सतत शहराच्या विकासासंबंधी निधीसाठी माझं डोकं खातातच। ही बाब चांगली आहे। कामासाठी डोकं खाल्लं नाही तर शासन लक्ष देत नाही, त्यामुळे सर्व डोकं खात राहा म्हणजे कामं होत राहतील असं फडणवीस म्हणाले। त्यांची ही सूचना नुकताच झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या निकालाशी जुळवत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय। माननीय महापौर असतील, उपमहापौर असतील, स्थायी समिती अध्यक्ष असतील, आपले वेगवेगळे सभापती असतील, या सगळ्यांचा पाठपुरावा सातत्याने आमच्या पाठीशी सुरू असतो। यांच्यातलं कोणी ना कोणी आमचं डोकं खातच असतं, पण हे चांगलं आहे। आपण जर डोकं खाल्लं नाही तर शासन कधी लक्ष देत नाही, त्यामुळे तुम्ही असंच डोकं खात राहा म्हणजे आम्ही पण जास्तीत जास्त लक्ष या ठिकाणी देत राहू हा विश्वास मी आपल्याला देतो। ठाण्यातील कियारा बँक्वेट हॉलमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। शिर्डी लोकसभा मतदारसंघासह बारामती आणि पुणे जिल्ह्यातील ठाकरे गटासह विविध पक्षांचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, जिल्हा तालुकास्तरीय पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। यावेळी खासदार भाऊसाहेब वागचौरे, विजयबापू शिवतारे यांच्यासह शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचे नानासाहेब खेवरे यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला। यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पक्षप्रवेश असल्याचा दावा केलाय। ऑपरेशन इतकं स्मूथ झालं की टाका लागलेलाही कळला नाही असं म्हणत विरोधकांवरती त्यांनी टोला लगावलाय। नव्यानं पक्षामध्ये आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान राखला जाईल, केंद्र आणि राज्य सरकारकडून विकास कामांसाठी निधी दिला जाईल, त्याचबरोबर जुने नवे मतभेद विसरून सर्वांनी पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागावं असं आवाहन त्यांनी केलंय। एवढं ऑपरेशन एकदम स्मूथ झालं की टाका लागलेला पण कळला नाही आणि आता जबाबदारी त्यांची सगळी लोकसभा मतदारसंघातल्या विकास कामांची माझी आहे। विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी पुन्हा एकदा विदर्भवादी नेत्यांनी वज्रमूठ आवळली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा इथं विदर्भ राज्य निर्माण संकल्प मेळावा उत्साहात पार पडलाय। यावेळी विदर्भवादी नेते वामनराव चटप, शिवाजीराव भोसले आणि आपल्या भाषणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय। विदर्भ वेगळा होणार नाही तोपर्यंत लग्न करणार नाही म्हणणाऱ्या फडणवीसांनी लक्षात घ्यावं असं म्हणत लेकीच्या लग्नाच्या वेळी गिफ्ट म्हणून फडणवीस यांनी विदर्भ राज्याची निर्मिती करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। अन्यथा नागपुरात देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या दोन नेत्यांच्या घरासमोर मोर्चा निघेल असा इशाराही त्यांनी दिलाय। विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन 2027 अंतर्गत कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर 27 पूर्वी विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण करायचा संकल्प सोडला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून यावेळेला पश्चिमेकडून पूर्वेकडे हे वारे वेगळ्या विदर्भाच्या मातीचे वाहण्यासाठी म्हणून हा विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा आहे। हा
प्रताप सरनाईक यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य असल्याची घोषणा केली। त्यावेळी मागाठाणे विधानसभा मतदारसंघात एक अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय। आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरातील उत्तर भारतीय नागरिकांसाठी मराठी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आलेत। दहिसर आणि बोरिवलीतील 6 केंद्रांमध्ये आतापर्यंत 11,000 नागरिकांनी सहभाग घेतलाय। शिवाजी शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील दैनंदिन व्यवहारासाठी मराठी शिकवली जाते। सामाजिक सलोखा वाढवणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे। एकता मंच उत्तर भारतीय या सर्वांनी मिळून ही आम्हाला मदत केली आहे। जे गरीब रिक्षावाले आहेत, ज्यांचा उदरनिर्वाह साधनावर टाच नव्हती, त्यांना आम्ही शिक्षण देऊन, त्यांना सर्टिफिकेट देऊन त्यांचा उदरनिर्वाह पूर्णपणे करतो। अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील 2011 पूर्वीची अनधिकृत निवासी घरं अधिकृत करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती आमदार डॉक्टर बालाजी केळीकर यांनी दिली आहे। यासाठी शासनानं GR जारी केलेला असून स्थानिक रहिवाशांच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश आल्याचं त्यांनी सांगितलं। या निर्णयामुळे प्रत्येक पात्र घराला स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे। त्यासाठी नागरिकांना नगरपालिकेकडे अर्ज करावा लागणार असून मोजणी आणि महसूल विभागाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यात येईल। या निर्णयाचा महालक्ष्मी नगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, बारकुपाडा, स्वामीनगर, जावसई, मेटल नगर, बुवापाडा आणि कुंटवली त्याचबरोबर खामरकर वाडीसह हजारो कुटुंबांना मोठा फायदा होणार असून भविष्यामध्ये क्लस्टर आणि SRA योजनेअंतर्गत पुनर्विकासाचा मार्ग देखील मोकळा होणार आहे। 25 मार्च 2026ला एक GR काढलेला आहे। त्या GRमध्ये महाराष्ट्र शासनाच्या जागेवर जे घरं आहेत, अतिक्रमण आहेत, ते नियमित करण्याचं आजच प्रांत ऑफिसला मी बैठक घेतली। शासनाच्या जमिनीवरती ज्या काही घरं आहेत ते नियमित करण्याचं कार्य आता महाराष्ट्र शासनाने घेतले आणि त्याची अंमलबजावणी आम्ही आजच बैठक घेऊन उद्यापासून करण्याचं धोरण आम्ही केलेलं आहे। गेली 80 वर्षापासून तिथं रहिवासी म्हणून राहतो आणि आता जो आज निर्णय निघाला आहे त्यामुळे आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळेल आणि भविष्यात त्याचा बराचसा उपयोग होईल आणि या लढ्यासाठी आमची बरीच वर्ष गेली, पण आता ती दुर्दैवाने पूर्ण होत आली आहे। त्यावर सगळ्यांचे आभार। काल शासनाच्या GRमध्ये असं समजलं की बाबा सर्व घरं जी शासनाची जागेवरची जी घरं आहेत ती शासनाने नियमाकुळ करण्यासाठी काही GR काढलेला आहे आणि त्या GRमध्ये आता लोकांना एवढाच फायदा होणार आहे की बाबा शासनाने सांगितलं आमच्याकडे फॉर्म भरा नगरपालिकेत जाऊन, तो फॉर्म भरल्यावर त्याच्या तहसीलदारा जाऊन त्याची मोजणी बिजणी करून ते लोक येणार आहेत आणि प्रॉपर्टी कार्ड देणार आहेत। त्यामुळे सर्व लोकांना फायदा होणार आहे। सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी 5 ऑगस्टपर्यंत संस्थांच्या प्रतिनिधीचे ठराव देण्याची मुदत असल्यामुळे जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलंय। कराड तालुक्यामधल्या मालखेड इथं सोसायटी ठरावावरून 2 गटात राडा झालेला असून कराड तालुका पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी 10 जणांवरती गुन्हा नोंद करण्यात आलाय। या राड्यामध्ये कोयता, खुरप्यानं आणि काठीनं मारहाण केल्याचं फिर्यादीत म्हटलंय। तर या राड्यामुळे सातारा जिल्हा बँकेचं पडघम वाजलेलं आहे। जिल्हा बँकेच्या त्यामध्ये मला ज्याच्या विषयावरून माझे दोन चेअरमन जातात आणि जोडीदार असतात दोघांनी मला मारहाण केली। त्यानंतर माझी छोटी तक्रार दाखल आमच्यावर खूप तक्रार दाखल केलेली आहे आणि त्या संदर्भात आम्ही पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशनला दाद मागणीसाठी आलो। सांगली शिक्षण सेवक सहकारी सोसायटीची 94वी वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी झाली आहे। सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी काही शिक्षक वारंवार प्रश्न उपस्थित करत होते। विद्यमान संचालकांनी कामकाजामध्ये गैरव्यवहार केल्याचे आरोप करत असताना उपविधी दुरुस्तीवरून शिक्षकांचं म्हणणं संचालकांनी ऐकून घेतलं नाही असा आरोप विरोधकांनी केलाय आणि त्याचवेळी सर्व विषय मंजूर म्हणून सभा गुंडाळण्यात येत असल्याचं पाहून एक वरिष्ठ शिक्षक लोखंडी माईकसह व्यासपीठाकडे धावले। हे पाहून सभागृहामध्ये एकच गोंधळ उडाला। त्यानंतर समर्थक आणि विरोधक आमनेसामने आल्यामुळे धक्काबुक्की सुरू झाली। दिवंगत अजितदादा पवार यांच्या 67व्या जयंतीनिमित्त अमरावती जिल्ह्यामध्ये विविध समाजोपयोगी उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला। या अंतर्गत
67,000 नागरिकांची नेत्र तपासणी, 6,700 गरजू रुग्णांवरती मोफत नेत्र शस्त्रक्रिया आणि मोफत चष्म्याचं वाटप करण्यात येणार आहे. यासोबतच वृक्ष वाटप, मुलं समजून घेताना या विषयावरील जनजागृती सत्र आणि महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचं देखील आयोजन करण्यात आलं. या उपक्रमासाठी महात्मे आय हॉस्पिटल आणि राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन यांचं सहकार्य लाभणार आहे. मुंबईच्या वांद्रे इथल्या प्रसिद्ध रंगशारदा हॉटेलवरती ईडीनं मोठी कारवाई केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासामध्ये ईडीनं 332 कोटी किमतीच्या 2 स्थावर मालमत्ता जप्त केल्या. म्हाडाकडून सांस्कृतिक उपक्रमासाठी सवलतीच्या दरामध्ये मिळालेल्या जमिनीचा व्यावसायिक वापर केल्याचा आरोप या प्रकरणामधून करण्यात आला. त्याचबरोबर ट्रस्टला नाट्यगृह आणि कलाकार निवास हस्तांतरित न करता हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बार व्यवसाय चालवल्याचा दावाही ईडीनं केला आहे. या प्रकरणामध्ये साधारण 512 कोटींच्या कथित गुन्हेगारी उत्पन्नाचा शोध लागल्यामुळे ईडीचं म्हणणं असून आर्थिक गैरव्यवहाराच्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.